उपमुख्यमंत्री महोदय त्यांचा पॉइंट ऑफ ऑर्डर ऐकू द्या आता। अध्यक्ष महाराज, मागच्या आठवड्यामध्ये मी कामकाजाबद्दलची एक भूमिका मांडली होती आणि आपण निर्णय राखून ठेवला। पहिल्या आठवड्यातले आमचे प्रस्ताव, सत्ता पक्षाचे प्रस्ताव, दुसऱ्या आठवड्यातले प्रस्ताव यांना बाहेर काढा अध्यक्ष महाराज। मंत्री राहून असं गडबड करतील तर असं नाही। मग उत्तर कोण देणार त्यांना बाहेर काढल्यावर? गरज नाही अध्यक्ष महाराज, ते अजितदादा कापी आहे त्याच्यासाठी। अध्यक्ष महाराज, मी आमचं संरक्षण आपला अधिकार आहे अध्यक्ष महाराज, आमचं संरक्षण आपण केलं पाहिजे। अध्यक्ष महाराज, महत्वाचे प्रस्ताव सत्ता पक्षाचे, विरोधी पक्षाचे आणि दोन आठवड्याचे आपले पेंडिंग आहेत आणि अध्यक्ष महाराज आपण राखून ठेवलेला होता तो आम्हाला कामकाजाचं सिस्टीम समजून दिलं पाहिजे। अध्यक्ष महाराज, मंत्र्यांना घाई आहे, वरच्या सभागृहात आहे, त्यांचे कामकाज असतात, त्यांना तुम्ही त्यांच्या घाईने करतात ते, पण आमचं काय, जनतेच्या प्रश्नाचं काय अध्यक्ष महाराज, ते आम्हाला मांडायला दिले पाहिजे आणि आपण आम्हाला काहीतरी धोरण ठरवून दिलं पाहिजे अध्यक्ष महाराज, आणि त्या पद्धतीने झालं पाहिजे। हा एक माझा पॉइंट ऑफ ऑर्डर अध्यक्ष महाराज। आणि दुसरा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे अध्यक्ष महाराज, पुण्याच्या सेशन कोर्टाने अध्यक्ष महाराज, आपण वकिलात योगायोगानं पुण्याच्या सेशन कोर्टामध्ये दोन कंपनीच्या भांडणामध्ये एका कंपनीनं न्यायाधीशाचीच बोगस सही मारून आणि ते हायकोर्टामध्ये दिलं आणि त्याच्यातला रिलीफ त्यांनी घेऊन घेतला अध्यक्ष महाराज। महाराष्ट्रामध्ये न्यायाधीशाची ऑर्डर डुप्लिकेट काढून हायकोर्टामध्ये त्यांनी आपल्याला न्याय मिळवून घेतला अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, मला माहिती आहे न्यायालयाचं आणि आपण कायदे मंडळ अध्यक्ष महाराज, आपण योगायोगानं वकील आहे अध्यक्ष महाराज, म्हणून आम्हाला याच्यातला निर्णय पाहिजे अध्यक्ष महाराज। राज्यामध्ये न्यायालयाचं डुप्लिकेट ऑर्डर काढून कुठला आरोपी आपल्याला वाचवू शकतो असं कधी विचारही आपण आणू शकत नाही अध्यक्ष महाराज। एवढी हिंमत कशी वाढली? मग परवा नाशिकच्या सेशन कोर्टाने एक निर्णय दिला की डिस्क्वालिफिकेशन झालं तर निवडणुका लागतील। म्हणजे काय, मग आता आपल्या राज्यामध्ये पोलीस भरती करतो अध्यक्ष महाराज आपण, आणि चोऱ्या होतात तर पोलीस भरती करायची गरज काय? गरजच नाही, चोऱ्या होतात ना अशाही। मग पैसे वाचवायची भूमिका घेत असतील, आखरी या राज्यात चाललं काय? आम्हाला उत्तर पाहिजे अध्यक्ष महाराज, आम्ही फार संभ्रमात आहोत आणि तुम्ही आम्हाला न्याय देऊ शकता अध्यक्ष महाराज। मला माहिती आहे, आमची आपली परंपरा माहिती आहे, प्रथा माहिती आहे, न्यायालयाच्या बाबत आम्हाला बोलायचं काही अधिकार नाही अध्यक्ष महाराज या ठिकाणी, पण जे महाराष्ट्रात चाललेलं आहे ते काही बरोबर चाललं नाही। महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात झालेली आहे अध्यक्ष महाराज। आणि म्हणून पुण्यात घडलेली घटना अध्यक्ष महाराज ही पालकमंत्री बसलेले अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी, आरोपीची एवढी हिंमत कशी वाढली या महाराष्ट्रात, याचं उत्तर पाहिजे अध्यक्ष महाराज आम्हाला। देतो ना, रुलिंग देतो, बस द्या। नाही, सर्वप्रथम नानाभाऊंनी इकडे पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून काही माहिती दिली। खरं तर पॉइंट ऑफ ऑर्डर हा सभागृहातल्या कामकाजासंदर्भात जर का काही अनियमितता असेल तर फक्त त्या संदर्भात आपल्याला वापरता येतो, नंबर 1। त्यामुळे तुमचा पहिला प्रश्न कामकाजाविषयी जो होता त्या संदर्भात उद्या मंगळवार आहे, आपण विरोधकांच्या प्रस्तावावरती चर्चा घेणार आहोत। जर का विषय समान असतील किंवा नसले जरी तर तुमचा पेंडिंग प्रस्ताव आणि उद्याचा प्रस्ताव हा क्लब करून मी दोन्हीवरती चर्चा घडवून आणीन, नंबर 1। नंबर 2, तरीही पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून आपण सभागृहाच्या कामकाजाच्या बाहेरील जरी माहिती या सभागृहाला देऊन त्या संदर्भात शासनाकडनं कारवाईची मागणी केली असेल तर आपण मांडलेली बाजू, आपण दिलेली माहिती ही अत्यंत गंभीर आहे। न्यायालयाच्या निकालाची जर का खोटी प्रत वापरून त्याचा वापर केला जात असेल तर ती अत्यंत गंभीर बाब आहे। शासनाची याची सखोल चौकशी करावी आणि जर का दिलेली माहिती सत्य निघाली तर संबंधित व्यक्तीवरती फौजदारी गुन्हा घेण्यात यावा। अजिबात नाही। उत्तर घ्या अध्यक्ष महोदय।